पुण्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन केलं गेलं। नीट पेपरफुटीवरून एनडीए विरोधात हे आंदोलन करण्यात आलं। नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात कारवाईची मागणी करण्यात आली। या संदर्भात प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्याला आणखी तपशील देत आहेत। प्रीतम, जी आहे ती नीटची परीक्षा झाली आणि नीटचा जो पेपर आहे तो पुण्यातूनच फुटला, कारण मनीषा मांढरे, पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांनीच हे पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले आणि मोठ्या गावकरांनी त्याचं बाजारीकरण केलं आणि आर्थिक मोठा सिंडिकेट व्यवहार जो आहे तो आता देशभरामध्ये चर्चेत झाला आहे। त्या सगळ्याच्या विरोधामध्ये ठिकठिकाणी विरोधी पक्षांनी जे आहे ते आंदोलन केली, सरकारवरती ताशेरे ओढले, सगळ्या यंत्रणेवरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। ज्या ज्या ठिकाणी भाजपचं सरकार आहे त्या ठिकाणी अद्याप मौन बाळगलेलं आहे। काँग्रेसने देखील वारंवार मागणी केलेली आहे की जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रसाद यांनी राजीनामा द्यावा। त्यांनी पहिली इयत्तापासून ते अगदी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या इयत्तेपर्यंत जे आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना आहे अपयशी ठरवलेले, कारण जर नीट सारखाचा पेपर फुटत असेल तर सरकारी यंत्रणा करते काय, कारण दुसऱ्यांदाही पेपर फुटायची वेळ झाली। आतापर्यंत मोदी सरकारच्या काळामध्ये 10 वेळा मोठमोठ्या परीक्षांचे जे आहेत ते पेपर फुटलेले आहेत। त्याच्यामुळे हे शिक्षण मंत्र्यांचं अपयश आहे। त्याच्या विरोधात आज पुण्यात देखील आवाज उठवला भाजप वगळता इतर सर्व विरोधी आणि ह्या पक्षांनी। आंदोलनादरम्यान सुद्धा जोरदार घोषणाबाजी सुद्धा होताना पाहायला मिळाली। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।